त्यासाठी ते असेल किंवा नाशिकचं प्रकरण असेल, हे नाशिकचं एपस्टीन फाईलसारखंच आहे ना. 56 व्हिडिओ सापडलेत ना, एक नाही दोन नाही. म्हणजे 56 व्हिडिओ अजून पुन्हा काय काय पुढे येईल ते आता कळेल. मग खराच प्रकरणामध्ये SIT कडनं दीपक केसरकर यांच्या निकटवर्ती यांची चौकशी केली जात आहे. कुठेतरी मित्र पक्षातल्या नेत्यांना लक्ष करण्याचा देखील एक प्रयत्न दिसतो का? मग त्याच्यामध्ये सत्ताधारी किंवा इतरही पक्षातले लोक आहेत ना. आता नाव मी घेणार नाही कारण मी आज घेणार नाही, पण ते फोटो दिसत आहेत ना. त्याच जिल्ह्यातील, बाजूच्या जिल्ह्यातील मोठे नेते, यापूर्वी महसूल मंत्री राहिलेले नेते, आत्ताच्या मंत्रिमंडळात असलेले नेते, ते पण आहेत ना. पूर्वीचे महसूल मंत्री आणि आत्ताचे मंत्रिमंडळातील मंत्री यांचे पण फोटो आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांकडे फोटो आहे का तुमचं? ते आता फोटो ते दिसत आहेत, त्यांचा पण फोटो दिसतो आहे राधाकृष्ण विखे पाटलांचा. दीपक केसरकरच्या जवळच्या व्यक्तीची चौकशी सुरू केली आहे. हो ना, आता दीपक केसरकरांची काय चौकशी केली तर यांची पण चौकशी करायला पाहिजे. केवळ मित्रपक्षाला टार्गेट करणं असं मी म्हणणार नाही. ज्याच्यात दोषी असेल, सध्या तर कुरघोड्या खूपच चालल्या आहेत. काल पाहिलं ना आपण साताऱ्यामध्ये शंभूराजेला धक्काबुक्की झाली. त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्यांचे माणसं पळवले गेलेत. ज्यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार एकत्र आले, शिंदेची सेनानी, यांच्याकडे बहुमत असताना लोक पळवून भारतीय जनता पक्षाने अध्यक्षांनी उपाध्यक्ष केला. त्या धक्काबुक्कीमध्ये मंत्र्याला हाताला दुखापत झाली. यावरून किती छान चाललेलं आहे ट्रिपल इंजिनचं सरकार. हे डब्बे 3 इंजिन कुठल्या दिशेनं पळत आहेत हे महाराष्ट्रातील जनता बघताय. तुम्ही म्हटलं की यांचीही चौकशी व्हायला पाहिजे, म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांची चौकशी व्हायला पाहिजे असं म्हणायचं आहे का? नाही, जो त्याच्यामध्ये फोटो आहेत त्या सर्वांचीच व्हायला पाहिजे. मी एकट्याचं नाव कशाला घेऊ, सगळ्यांचीच व्हायला पाहिजे. हां, प्रकरण बाहेर येण्यामागं काही टायमिंग आहे का? नुकतेच उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले, त्यानंतर हे सगळं प्रकरण आलं, काही नेत्यांचे फोटो समोर येतात, हे टायमिंग तुम्हाला वाटतं? कुरघोड्या तर प्रचंड चालल्या आहेत, फक्त तलवारी निघायच्या बाकी आहे. शब्दातून बाण रोज चाललेलं आहे आणि बाणाला धार रोज लावली जात आहे. हे काय चाललं आहे? यांना कुठे जनतेची चिंता आहे? या सरकारला कुणाला चिंता आहे? एकमेकाची जिरवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यातून आता तुम्ही पाहिलं निधीचं वाटप करताना सुद्धा जिरवली गेली. कुठल्याही मंत्र्याला कुठलाही अधिकार राहिलेला नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्या निर्माण झाली आहे. सगळे मंत्री फक्त डोळ्यातून पाणी येत नाहीत, अंतःकरणातून रडत आहेत. आणि ते सगळं पाहता महाराष्ट्रात फार वाईट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळं एकमेकाची जिरवा हे धोरण सुरू झालं आहे. उत्तर महाराष्ट्रात काम केलेल्या एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीसोबत खराबच्या पत्नीचे सामायिक मालमत्ता असल्याची पण माहिती पुढे येत आहे. तो मोठा अधिकारी आहे. आमच्याकडे माहिती आम्ही मागितली आहे. काल पण मी अनेकांशी बोललो. ती माहिती आली की मग मी ते विधानसभेमध्ये काढणार आहे. त्याची प्रचंड मालमत्ता आहे, फार्म हाऊस आहेत, लँड जमीन आहेत, फ्लॅट्स आहेत. तर ते सगळं होईल ना यांनी. म्हणूनच मी म्हटलं की याचं CDR काढा, जेवढे फोटो दिसतात त्यांचा. मला कोणी किती पैसे दिलेत. माणूस माणसाने कर्तृत्वानं मोठं झालं पाहिजे, पण हे अंधश्रद्धेला बळी पडून भविष्यावर ज्योतिषावर विश्वास ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करत आहे. शालार्थ IDशी सुद्धा याचे लिंक्स काही येतात आहे त्यांच्या भावांच्या खराबच्या. तर 900 टीचर शालांत IDमध्ये झालेत, पकडले गेलेत. हे त्या ठिकाणी सापडले आहेत ना. आता ते कोणाची लिंक आहे आज मला सांगता येणार नाही.